ए हाय. हाय. अरे किती उशीर केलास? वेट करून करून बोर झालं ना. माझे 2 पॅक संपले. सॉरी बाबा. व्हॉट सॉरी यार. बस हम्म. इतका कुठे उशीर असतो का? बर काय ऑर्डर करणार आहेस का? स्टार्टर वगैरे म्हणजे मागवायला तसं. योगेश, डोंट बी मॅड ॲट मी, ओके? आय डिड समथिंग फॉर यू. मॅड आणि मी असं का बोलतेस? ॲक्च्युली माझी एक मैत्रीण आहे आणि तिला तुला भेटायचं आहे. तुझी मैत्रीण आणि मला भेटायचंय का? बिकॉज माझी मैत्रीण गार्गी एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आली आहे. त्याला बराच वेळ झाला, पण ती माझी जवळची मैत्रीण आहे. हो मग मला असं वाटलं की तुम्ही दोघं भेटून सोबत वेळ घालवू शकता. यू मीन डेट? हां डेट नाही रे, पण डेटच. स्नेहा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे बघा, मी तुला आधीच सांगितलेलं, आता रागावू नकोस माझ्यावर. अगं रागावण्यासारखीच गोष्ट ही, आणि मला नकोय हे सगळं डेट अँड ऑल. मी निघतो इथून प्लीज. एक मिनटं. हॅलो. हा गार्गी. हा अगं मी आलीये. आली आहेस का? हां बरं, हॉटेलच्या आत ये, टेबल नंबर 2. हां. माझ्यासाठी तरी तिला भेट ना प्लीज. शी इज व्हेरी सुटेबल फॉर यू. अगं पण ती आली. तू थांबणारच नाही इथे आमच्यासोबत? डेटसाठी कुणी 3 जण बसतात का सोबत? मी जाते, आपण उद्या भेटू. खबरदार या हॉटेलच्या बाहेर पडलीस तर. तू इथेच बस ना जवळच्या टेबलवर, पण मला तू इथे हवी आहेस. ती आली. तू सांग आधी, तू बसणारेस की नाही इथे? बसते. फार हट्टी आहेस तू. हो. आणि चेहऱ्यावर स्माइल ठेव. हे गार्गी. हाय स्नेहा. सॉरी हा, यायला थोडा उशीरच झाला मला. चालतंय ग. आणि तसंही मुली डेटवर जरा उशिरा जातात ना. तेच होतंय. तर हा गार्गी, हा माझा मित्र योगेश, आणि योगेश ही माझी मैत्रीण गार्गी. सो गाईज, स्पेंड युअर टाइम विथ इच अदर. मी निघते. ओके. स्नेहा. फाईन. थांबते बाजूच्या टेबलवर. बसा ना प्लीज. थँक्यू. बोल तू. नाही तुम्ही बोला ना. सॉरी, तुम्ही बोला. तू बोलू शकता. 1 मिनिट, कन्फ्युजन होतंय. बोल तू. नाही म्हणजे मी काय बोलणार ना. तसं आवडेल मला तुझ्याशी बोलायला. बर, मी योगेश. मी आधी कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होतो. या आय नो. नंतर तू जॉब सोडलास आणि मग आता म्युझिकमध्ये करिअर करायचा विचार करतोयस. सांगितलंय मला स्नेहाने. बरंच काही सांगितलंय स्नेहाने माझ्याबद्दल तुला. हा, तसं सांगितलंय बऱ्यापैकी. बघा, म्हणजे तिने जेवढं सांगितलंय तेवढंच आहे माझ्या लाईफमध्ये. त्या व्यतिरिक्त काही नाही बोलण्यासारखं. तू याआधी कधी डेटवर गेला नव्हतास का? नाही. म्हणजे काय ऑर्डर करायचंय का? आपण ऑर्डर करूया. ऑर्डर नंतर करू. बरं, मी सांगते माझ्याबद्दल. चालेल ना तुला? आवडेल मला. ह्याच तर गोष्टी नाही करायच्या असतात ना डेटवर. सॉरी. इट्स ओके. बरं, मी गार्गी. मी स्नेहासोबतच शिकते. म्हणजे तू पण काही प्रोजेक्ट करत होतीस का? हा, म्हणजे स्लम लाईफ अँड सायकोलॉजीवर प्रोजेक्ट केलेला. ग्रेट. एक गोष्ट विचारू? म्हणजे तू पण एका सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आली आहेस ना? नाही रे. पण स्नेहाने तर मला असंच सांगितलं होतं. म्हणजे सिरियस रिलेशनशिपमधून बाहेर आले नाहीये, आले होते. आता झालेत त्या गोष्टीला 8 महिने. आणि तू मूव्ह ऑन केलंस? इतकं सोपं असतं ते? कठीणही नसतं. आणि आपल्याला वाटत असतं की बाहेरचं जग फकवाले, पण खरी गंमत तर यातच आहे. चौकटीच्या बाहेर कधी ना कधी यावंच लागतं. म्हणून तर हॅरी पॉटरला हॉगवर्ट्समध्ये खूप लोक ओळखतात, पण खऱ्या जगात कुणीच नाही. कदाचित प्रेमातही तसंच असेल. तुमच्या त्या रिलेशनशिपच्या जगात तुम्ही इतकं जास्त छान वागता, तुमच्या पार्टनरसोबत हवं तसं वागता. पण एकदा ब्रेकअप झालं की वेकअप कॉल घेऊन या जगात रिटर्न यावंच लागतं. आणि मग आपण प्रत्येक गोष्टीला नव्याने पाहायला सुरुवात करतो. 1 मिनिट. म्हणजे तू आणि स्नेहा नक्की सायकोलॉजीच्या स्टुडंट्सच आहात ना? की कवयित्री वगैरे आहात? म्हणजे ती पण इतकं छान बोलते ना. हीच तर खरी गंमत आहे.
आणि तोच तोटा आहे आमचा. आम्ही लोकांना, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना नकळत जज करत असतो. ओ बरं, तुझ्याबरोबर पण असंच झालेलं ना? ठीक आहेस ना तू? ठीक आहे तसा मी आता, म्हणजे नाही होत इतका त्रास. या सगळ्यातून बाहेर आलो. नंतर मी स्नेहाला भेटलो आणि तिने खूप मला समजावून सांगितलं. मोकळा झालो. तू जसं मगाशी म्हणालीस ना, तसं परत आलो या जगात. यस, शी इज ऑलवेज माय जेम. तिने मला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलंय. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं, प्रोफेसर सारखं. तुम्ही कितीही संकटात सापडलात ना, तरी ती प्रत्येक गोष्ट छान आणि कामली हँडल करत असते. हो, ते तर आहेच. म्हणजे बघ ना, मी कोण कुठला एकटा पडलेलो, तरी ती मला भेटली आणि मला खूप समजावून सांगितलं. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि आय स्वेअर, म्हणजे मी इतका शांत असा कधीच नव्हतो. हा सगळा बदल तिच्यामुळेच झालाय माझ्यात. नाहीतर माझी लाईफसुद्धा हेल झाली होती. एका अनोळखी मुलीपासून तर एका चांगल्या फ्रेंडपर्यंतचा प्रवास हा तिच्या एफर्ट्समुळेच झाला. नाहीतर कोण कोणासाठी एवढं करतं. कधी कधी वाटतं की स्नेहा माझ्यासाठी इतकं काही करते आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. फक्त तिच्यासोबत वेळ घालवतोय, चांगला वेळ. त्याही पुढे जाऊन असं वाटतं की आमची फक्त फ्रेंडशिप नाही आहे, या फ्रेंडशिप पलीकडे एक चांगलं नातं आहे. मग प्रेम नाही झालं तुला? अजून तरी नाही. बघू कधी होतंय ते. ओ हॅलो मॅडम, आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत. स्नेहाच्या प्रेमात वगैरे नाही पडलेलो मी अजून. पण मी तिचं नावच नाही घेतलं. अगं पण विषय तिचाच चाललाय ना. पण मी तिचं नावच नाही घेतलं, तूच तिचं नाव घेतलंस. स्नेहा बरोबर बोललेली. हट्टी आहेस तू. यात कसला आलाय हट्टीपणा? आय मीन बाहेर जे चाललंय तेच बोलतोय मी. आणि मनात चाललंय त्याचं काय? त्याचं काय? योगेश, मला कधी कधी असं वाटतं की एखादी व्यक्ती जर आपल्याला आपल्या पर्सनल प्रॉब्लेम्समधून स्वतःचा वेळ देऊन बाहेर काढते, म्हणजे खरंच त्या व्यक्तीसाठी आपणही काहीतरी खास असतो. आणि अशा वेळी जर ती व्यक्ती स्वतःचा वेळ तुमच्या सहवासात घालवते, तेव्हा तुम्ही दोघंही तो सहवास एन्जॉय करता. अशा वेळी प्रेम होणं, प्रेमात पडणं खूप साहजिक आहे. अशा वेळी त्या प्रेमाबद्दल फिलिंग्स आल्याच तर त्यात वावगं काय आहे? पण गार्गी, अगं असं खरंच काय नाहीये. तुला कळतंय आपली डेट किती पानसट झालीये? आपण आपल्याबद्दल न बोलता बाकीच्याच गोष्टी जास्त बोलतोय आणि त्यात अर्धा वेळ स्नेहाबद्दल बोलतोय. बघ, अजूनही तिच्याबद्दलच बोलतोय. अगं पण मी एक शब्द तरी काढला का? पण योगेश, तुझे डोळे खूप काही सांगून जात आहेत. गार्गी, असं काही नाहीये ग. स्नेहा बरोबर बोलते, तुला खोटं बोलता येत नाही. आणि योगेश, तू एक गोष्ट विसरतोयस की मी पण सायकॉलॉजीची स्टुडंट आहे. तुमच्या दोघांमध्ये जे चाललंय ना, ते लगेच ओळखते मी. मग काय विचार आहे आमच्या मॅडम बद्दल? गार्गी, तू इथे माझ्यासोबत डेटवर आली आहेस की आमच्या दोघांची सेटिंग लावायला? आणि काय गॅरंटी आहे पुढे जाऊन आमच्यात काही होईल? समोरच्याच्या मनात जर तसं काहीच नसेल तर? जशी मी तुला वाचू शकते ना, तसं मी स्नेहाला देखील वाचलंय. काय? अरे खरंच, उगाच का तुझ्याबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. आणि तिला कसं रिॲक्ट व्हावं, काय वागावं हे नाही कळत. म्हणून हा विषय टाळण्यासाठी तिने मला या बावळट डेटवर पाठवलंय. मग मीही म्हटलं की स्नेहा ज्याच्याबद्दल इतकं सांगते, बोलते, तो आहे तरी कोण? खरंच स्नेहाने सांगितल्याप्रमाणेच निघालास तू. व्हेरी जेन्युइन. काय मग, करणार ना पुढचा विचार आमच्या मॅडम बद्दल?
काय मॅडम, कुठे निघाली सवारी? माझा प्रोजेक्ट सबमिट झालाय. हो मग? मग काय, मी ज्या गोष्टीसाठी या शहरात आले होते ते काम आणि ते प्रोजेक्ट आता पूर्ण झाले. आता काय, बॅक टू पवेलियन. शिक्षण संपलं, आता आईचा हट्ट. घरी परत ये, तिकडे जॉब कर आणि तिकडचाच मुलगा बघून लग्न करून टाक. आणि तू तयार झालीस? हो तू तयार झालीस? हो योगेश, असं काय करतोय? माझी आई येते आणि मला परत तिच्याकडे जावंच लागणार. म्हणजे तू मला सोडून चालली तर? काय? म्हणजे हे शहर, इथले फ्रेंड्स, कॉलेजचे मित्र मैत्रिणी या सगळ्यांना सोडून चालली तू? नहीं ना यार, कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. सही टाइम पे कट लेना चाहिए, नहीं तो गीले शिकवे होने लगते हैं. प्लीज यार, मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाही. हा, सगळं टेम्पररी असतं रे आयुष्यात. आणि हे शहर, इथले मित्रमैत्रिणी, तसंही मला काही फार मित्रमैत्रिणी नाही आहेत आणि माझ्या जाण्याने त्यांना काही फरक पडणार नाही आहे. पण मला फरक पडतोच नेहा. मला माहिती आहे ते, म्हणून तर मी तुला इथे भेटायला आली आहे ना. आणि योगेश, तुला आपली पहिली भेट आठवते? येस ऑफकोर्स. म्हणून तर माझी सगळी लाईफ चेंज झाली आहे. यप, सर्कल ऑफ लाईफ. जिथून आपण गोष्टीची सुरुवात करतो ना, ती तिथेच येऊन सोडलेली बरी असते. म्हणूनच आपल्या मैत्रीच्या प्रवासाची सुरुवात ह्याच कॅफेच्या ह्याच टेबलवरून आणि आता शेवटही. म्हणजे आता आपल्यात सगळं संपलं? असं कसं? माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, नंतर त्याचीही गरज लागणार नाही. म्हणजे? बघ ना, आता मी इथनं घरी गेली की आपण रोज बोलू, त्यानंतर आठवड्यातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा, त्यानंतर वर्षातून एकदा, तेही वाढदिवसाला. आप अपने रास्ते, मैं अपने. स्नेहा, तू ठरवून आली आहेस का आज मला हर्ट करायचं ते? नाही रे, मी फक्त प्रॅक्टिकली बोलतीये. मग वाग ना तशी. स्नेहा यार, सगळं सोडून चालली आहेस तू. आधी नव्हतं का मी इतका कोणासाठी हळवा, इमोशनल? नको रे हो सेंटी तू. मग काय करू? माझी लाईफ चेंज केली आहेस तू. माझं वागणं, बोलणं, राहणं, इमोशन्स, रिलेशन्स सगळं. आता कुठे स्वतःसाठी जगायचा विचार करतोय तर हे असं होतंय. स्नेहा, माझ्यासोबत असंच होत आलंय ग नेहमी. मी ज्या गोष्टीच्या जवळ जातो ती गोष्ट माझ्या आयुष्यातून कायमची दूर जाते. आणि नकोय मला हे सगळं. योगेश, प्रत्येकजण टेम्पररी असतो रे आयुष्यात. आणि यानंतरही आपण चांगले मित्र म्हणून राहूच की. माझा आवडता रंग? काय? माझा आवडता रंग कोणता? ग्रे. ॲक्टर? SRK. क्रश? श्रेया. आवडतं ठिकाण? मुंबई. फूड? बिर्याणी. पेय? चहा. आवडती व्यक्ती? स्नेहा. बघितलंस स्नेहा, माझी आवडती व्यक्ती तू आहेस. आणि हे सगळं टेम्पररी नाहीये ग. इतकं कॅज्युअली कसं संपू शकतं सगळं? मग काय इच्छा आहे तुझी? तू इथे थांबावंस. ते शक्य नाहीये. मला माझ्या आईकडे जावंच लागेल. ते मला माहित नाही, पण मला तुझी गरज आहे. तू इथे थांब प्लीज. योगेश, मी कधीपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे? ते मला माहित नाही, पण तू इथे थांब. मला तुझी गरज आहे. योगेश, मी कधीपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे? आणि आता झाली आहे तुझी लाईफ सॉर्ट. कसली चिंता करू नकोस. माझी लाईफ आहे स्नेहा. मला माहिती आहे माझी लाईफ सॉर्ट आउट आहे की नाही. आणि मी सांगतोय ना, मला तुझी अजून गरज आहे. पण कधी ना कधी जावंच लागणार नाही. नंतरचं नंतर बघू ना यार. योगेश, तू स्वतःचा विचार करतोयस. मला निघायला हवं, बस सुटेल माझी. स्नेहा, करत असेल मी माझा स्वतःचा विचार, पण आता नको ना जाऊस प्लीज. तू नेहमी म्हणतेस ना, आपलं आयुष्यभर कोणीतरी ऐकायला हवं, आपण कोणाला तरी सांगायला हवं, आणि तूच असं करतेस.
योगेश, जाऊ देत मला. माझी गाडी पिकअपला येतच असेल. प्लीज ग. बाय. स्नेहा, मला एक सांगायचंय. बोल ना. आय लव्ह यू. अँड आय नो तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस. मी नाही करत तुझ्यावर प्रेम. एक गोष्ट सांगू स्नेहा, तू नेहमी म्हणायचीस ना मला खोटं बोलता येत नाही, पण आज मी सांगतो तुला खोटं बोलता येत नाही. निघते आता. नको ना जाऊ, नाहीतर मी पण येतो तुझ्या इकडे. योगेश, इथून पुढे माझंच मला माहिती नाही. आपला प्रवास इथपर्यंतच होता. बाय. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात क्षणभरासाठी येतात आणि आठवणी मात्र कायमच्या देऊन जातात. नियती असा खेळ का खेळते? तुटलेल्याच माणसाला पुन्हा पुन्हा तोडते.